नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात कॅनडातलं पहिलं मराठी पॉडकास्ट चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आजचा जो दिवस आम्ही शूट करतो आहे त्या आज आय थिंक 8 मार्च आहे आणि आज जागतिक महिला दिवस आहे. तर सर्व आमच्या ऑडियन्सला जेव्हा हा एपिसोड येईल तेव्हा असला आपण महिला दिवसाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आज जो आम्ही एपिसोड शूट करतो तो पण योगायोगाने आमच्याबरोबर जे गेस्ट आहेत, सो ती ताई आहे आपली जी कॅनडामध्ये आली आहे. ती एक IT प्रोफेशनल आहे. इंडियामध्ये पण तिने IT क्षेत्रात कामं केली आहेत. इथेही येऊन अभ्यास करून आत्ता जस्ट आमचं डिसेंबरमध्ये जे एक बॅच पासआउट होतं त्यामध्ये पासआउट होऊन आता IT जॉब्समध्ये तिचं करिअर घडवायचा ती प्रयत्न करत आहे आणि ती आज आपल्या पॉडकास्टवरती आली आहे. सो तिची जर्नी कशी होती, काय काय तिने फेस केलं, कारण कॅनडामध्ये येणं सोपं नाही. आणि त्याचसोबत तिचे जे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या तिला इथे येताना किंवा इथे आल्यावरती तिने काय काय एक्सपिरियन्सेस केले आणि अजून खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती आज आम्ही गप्पा मारणार आहोत. प्लस IT बद्दल अजून थोडं गोष्टी जाण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण IT क्षेत्रातले खूप लोक येतात आणि प्रत्येकाचं एकच असतं की जॉब्स मिळाल्यावरती त्याच्यामध्ये राहणं, कसं ग्रो करणं, हे शिकण्यासाठी आमचं तर फील्ड वेगळं असल्या कारणामुळे होत नाही, पण आपल्यामुळे लोक जे आपले ऑडियन्स आहेत त्यांना खूप फायदा होतो. सो सेम गोष्ट आज पण होणार आहे. त्याचबरोबर ताईंना काय काय आवडतं निवडतं आम्ही ते सगळ्या गोष्टी जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याआधी आपण त्यांचं स्वागत करूया. ताई, वेलकम टू बोलूया बिंदास्त. तुझं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुला आजच्या दिवसात खरंच जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? पहिलं म्हणजे तर तू आपल्या ऑडियन्सला तुझी एक छोटीशी ओळख करून दे. तुझं पूर्ण नाव, तू इंडियामध्ये कुठून आहेस, कॅनडामध्ये कधी आलीस, तुझं बॅकग्राऊंड, फील्ड याबद्दल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे थँक्यू पहिलं तर हे प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी, कारण की मराठी लोकांसाठी खूप कमी ठिकाणे जिथे आपण व्यक्त होऊ शकतो, आपले प्रसंग अनुभवू शकतो, सांगू शकतो किंवा लोकांची हेल्प मागू शकतो बेसिकली. तर थँक्यू फॉर दिस प्लॅटफॉर्म. आणि जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून मी तुला पहिल्यांदा मेसेज पण केला होता की मला हे खूप आवडलं, ही कॉन्सेप्ट खूप आवडली, आपल्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करताय त्यासाठी थँक्यू सो मच. अँड आय एम ग्लॅड, इट्स माय प्लेजर टू बी हिअर, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं नाव पूर्ण नाव शिवानी राजेंद्र निंबाळकर. मी मूळची फलटण सातारा तिथली आहे. आणि मी जनरली लोकांना फलटण सातारा हे माहीत नसतं आपल्याकडच्या लोकांना सोडून, त्यामुळे मग पुणे सांगावं लागतं मला. पण तशी मी फलटण साताराची आहे. मी इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्यानंतर मी IT मध्ये जॉब केला. मी आधी कॉग्निझनमध्ये 3 वर्ष काम केलं ॲज अ सिनियर सिस्टम्स इंजिनियर. तिथे मी BI डेव्हलपर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी भावान सायबरटेक, जी टिपको म्हणून फेमस कंपनी आहे त्याचं सिस्टर कंपनी आहे, तर तिथे मी 1.5 वर्ष काम केलं. असं साधारणतः माझा 5 वर्षाचा IT मधला एक्सपिरियन्स आहे. आणि त्यानंतर मी कॅनडाला आले 2023मध्ये आणि मी इथे सुद्धा IT कोर्स केला, कारण की माझं बॅकग्राऊंडच ते होतं बेसिकली. त्याच्यामुळे मग मी इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बिझनेस अनालिसिस हा कोर्स घेतला आणि जस्ट मी डिसेंबर, तसं तुम्ही सांगितलं, डिसेंबर 2024मध्ये पासआउट झाले. आणि आता हंटिंग फॉर जॉब, बघू कसं होतं. तर दॅट इज इन शॉर्ट अबाउट मी. क्या बात आहे. मग आता माझा हा एकदम मूळ प्रश्न असेल की एवढं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे इंडियामध्ये वेल सेटल जॉब, अगदी. मग कॅनडा का? ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी आहे. तर एक लहानपणापासून मी माझ्या आई वडिलांना की आपल्यातलं कोणतरी बाहेर गेलं पाहिजे, ही कॉन्सेप्ट होती घरच्यांच्या डोक्यात की आपल्यातलं कोणतरी फॉरेनला पाहिजे यार आपल्याला. त्यामुळे लहानपणापासून मला असं होतं की नाही यार मी बाहेर जाणार आहे. जेव्हा माझं इंजिनिअरिंग झालं, जनरली लोक ग्रॅज्युएशन झाल्या बाहेर पडतात, तर मग तेव्हा घरची परिस्थिती अशी नव्हती. मग मी जेव्हा सांगितलं की मला जायचंय, जशी तुमची इच्छा होती तसं मला पण लहानपणापासून ऐकून असं झालं की मला पण जायचंच आहे. पण जेव्हा मला ते ॲक्च्युअल फेस आला, मी पासआउट झाले आणि मग मी म्हटलं की आता मला जायचंय, तेव्हा मग मी घरच्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. ऑफकोर्स आपल्या घरात नाहीच बोलून दाखवत पैशाचे प्रॉब्लेम्स वगैरे, पण मग त्यांच्या की अरे मग कसं करायचं, मग 30 लाख रुपये लोन आहे, मग कसं मॅनेज करायचं. मी असं म्हटलं की नाही, मग स्वतः कमवून थोडंसं आपण मदत करून जाऊयात, असं म्हणून मी IT जॉब घेतला. आणि पण माझ्या डोक्यात होतं की नाही आपल्याला बाहेर जायचं, एक एक्सपिरियन्स म्हणून का होईना पण बाहेर जायचंय, घरच्यांची इच्छा म्हणून का होईना बाहेर जायचंय. मग मला म्हणजे खूप भारी वाटतं सांगायला की तेव्हापासून मला डोक्यात की नाही आपण इन्व्हेस्टमेंट करायची, आपण हे करायचं, आपण पैसे साठवायला पाहिजेत. तर मी आता आले ते माझं 0.5% म्हणजे लिटरली 70% पैसे मी स्वतः भरून आलेली आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचं खूप भारी वाटतं
कारण की मला ते लहानपासून मी बघत आली घरची परिस्थिती, मला ते माहीत होतं. त्यामुळे स्वतः पैसे साठवून 70% स्वतः घालून 30% मी लोन घेतलं, 30% त्याच्यावरती मी इथं आले. त्यामुळे ते खूप बरं वाटतं. त्यामुळे ते 5 वर्ष अगदी ऐकताना खूप जास्त वाटतात की 5 वर्ष करून मग इथे कशाला आलीस, पण मी स्वतःवरती आले त्यामुळे मला ते छान वाटतं सांगायला. म्हणजे ऐकायला पण भारी वाटतं, कारण आता लोकांना असं झालंय की बाहेर येणं हे म्हणजे अगदीच फॅड झालंय म्हणतो आपल्या भाषेत ना, की झालं नाही की उठसूट लोक बाहेर जातात. बरोबर. पण हा एक वेगळी स्टोरी आहे तुझी, की तू स्वतःला यायचं होतं, ती जिद्द तू कायम ठेवलीस. राईट. मग तू आता जे येणारे, आता तुझा हा एक्सपिरियन्स, तू इथे येणं पण एक वेगळा टास्क असतो खूप. हो अगदीच. म्हणजे फंड्स दाखवण्यापासून तुझं विजाची प्रोसेस, ते सगळं जे आपल्याला GIC, तर तो कसा एक हे होतं की म्हणजे कॅनडा, तू फक्त कॅनडाच ठरवलेलंस की तुला अजून पण देश तू पाहत होतीस की जायचं आहे, किंवा जर्मनी म्हणू शकते किंवा UK बोलू शकता आता, सो तू असे बघत होती की युअर फर्म की कॅनडालाच यायचं आहे मला? नाही, मी आधी ऑप्शन्स म्हणजे माझं नॉर्थ अमेरिकाच होतं, आयदर USA और कॅनडा. तर मी दोन्हीचं कंपॅरिझन केलं होतं आणि USA मध्ये कॉस्ट खूप जास्त होती. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथं PR ऑब्व्हियसली ते एक तर काय म्हणतात ते तुम्हाला दिलेलं एक हे आहे की बाबा या तुम्ही असं बिस्किट. हां राईट. तर मग ते डोक्यात होतं की यार चाललोय तर मग PR मिळालं तर काय हरकत आहे, एवढं इन्व्हेस्टमेंट करून चाललोच आहे. तर मग मी ते कम्पेअर केलं आणि US ची कॉस्ट खूप जास्त होती म्हणून मी कॅनडा चूज केलं. तर कॅनडामध्ये मला IT मध्ये कोर्स होता, प्लस माझ्या 70% मध्ये बसून सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला पाहिजेत. तर तसं मग मला हा ITBA कोर्स मी चूज केला, जो IT रिलेटेड पण होता आणि माझा बेसिकली बॅकग्राऊंड डेटा अनालिस्टचा आहे. त्यामुळे मग हा BAचा मला हातभार होऊन मला चांगले ऑप्शन्स ओपन होतील असं माझ्या डोक्यात होतं, म्हणून मी कॅनडा चूज केलं. तर दॅट वॉज बेसिक इंटेन्शन बिहाइंड इट. आणि राहिला प्रश्न विजाचा वगैरे, तर मी सगळी प्रोसेस स्वतः केली, कारण की एजंटला आणि कुठे 20,000 रुपये घालवायचे आणि घरच्यांना मागायचे, असं होतं माझं. सो मग आता तू पूर्ण प्रोसेस तू केली म्हणतेस. सो म्हणजे आता तुझ्या घरच्यांची इच्छा तर होती तू यावंस. हो. आता मी प्रत्येक म्हणजे आतापर्यंत, आता ही ॲक्च्युली हा 4था एपिसोड आहे ज्यामध्ये कोणा एका आम्ही स्त्री शक्तीला बोलवलंय, 4था एपिसोड, आणि आम्ही ट्राय करतोय की अजूनही यावे, कारण त्यांचे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे असतात. सो तुझा तो एक हे काय होतं की घरच्यांना तर माहिती होतं तू जाणार आहेस, पण जेव्हा तुझा विजा आला, आपल्या आता मिडल क्लास फॅमिलीचं माझं कसं होतं की विजा आला खुश होते सगळे, सगळ्यांना आनंद झाला, अरे वा चाललंय. पण त्या दिवसापासून तू मुंबई एअरपोर्टला झाली असं, सो ते जे दिवस असतात ना, म्हणजे एक दिवस कमी होत जातो. विजा आलाय तुझा, यू आर अप्रूव्ड, एव्हरीथिंग इज ऑल सेट, तिकीट सगळं काढलंस. सो ते जे दिवसांचे असतात ना, ते कसे होते, आणि एअरपोर्टचा तो दिवस जेव्हा तू इथे होतीस, म्हणजे फ्लाय करणार होतीस, तो कसा होता? ते दिवस म्हणजे असं होतं की आजचा दिवस संपून असं होतं, म्हणजे खूप खुश होती की आपण चाललोय, फायनली आपलं ड्रीम कम ट्रू होतंय. पण जसं जसं दिवस जवळ येतो तेव्हा असं वाटतं की शिट यार, आता 2 वर्ष पुढचे हे बघायला मिळणार नाही, हे लोक दिसणार नाहीत, फक्त व्हिडिओ कॉल. त्यामुळे ते खूप एक मनावरती ओझ होतं, यार बरोबर करतो ना. कधी कधी खूप शंका येते की यार खरंच बरोबर करतो ना, आपलं चांगलं. आणि मी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे मला असं होतं की यार एवढं सगळं व्यवस्थित आहे, मी खरंच व्यवस्थित करते काय, सोडून सगळं चालली, इज इट द राईट डिसिजन, असं खूप वेळा स्वतःला प्रश्न करते मी की बाबा आपण एवढे इन्व्हेस्टमेंट करतोय, मग आपण एवढं सगळं रिस्कवर टाकून चाललोय, खरंच बरोबर आहे का. पण एक स्वतःवरती मला वाटते की आपल्या मराठी लोकांचा तोच प्रॉब्लेम आहे की आपण ना खूप रिस्क घ्यायला घाबरतो, की आपल्याला नको वाटतं यार कुठे चांगलं चाललंय ना, नॉर्मल जीवन जगतोय ना, मग कशाला रिस्क घ्यायची, असं एक साधारणतः मेंटॅलिटी मला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांच्यात जास्त आहे. त्यामुळे मग मला असं होतं की यार मला फक्त एक डोक्यात ठेवलं होतं मी शेवटपर्यंत की मला नंतर रिग्रेट नाही करायचे. उद्या जाऊन मी 40-45 झाले मला की यार शिट तेव्हा चान्स होता मी गेले नाही, हे रिग्रेट मला नको. तर भलेही तिथे जाऊन मला जेवढं यश मी एक्सपेक्ट करते की इमॅजिन करते की मला एवढं मिळेल तेवढं नाही मिळणार, पण ॲटलिस्ट मी रिग्रेट करणार नाही. मला तो एक अनुभव असेल, मला तो एक्सपिरियन्स असेल, वाईट तर काय होणार नाही. जास्तीत जास्त काय होईल की इट वोंट बी स्मूथ ॲज आय थॉट, बट असं नाही की एकदम खड्ड्यात पडणार आहे मी आणि माझं काहीच होऊ शकत नाही, असं तर नाही. तेवढा स्वतःवरती विश्वास होता. त्यामुळे मला असं होतं की यार रिग्रेट नाही करायचं कुठल्या गोष्टीचा. आता डिसिजन घेतलाय ना आपण, मागे वळून बघायचं नाही. काय होईल जास्तीत जास्त थोडाफार इकडे 19-20चा फरक होईल, कमी काय वाटलं तर शेवटी आपल्याला घर आहेच, आपला देश आहे, आपलं महाराष्ट्र आहे, आपण परत येऊन आपण स्वतः उभारू शकतो. स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स होता, म्हणून मी असं ठरवलं की नाही ठीक आहे. कधी कधी वाटलं नाही चुकतंय, पण परत म्हटलं नाही, आता मागे वळून बघायचं नाही. आणि दिवस म्हणजे असं की खूप साऱ्या मेमरीज
ट्राय केला कलेक्ट करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझं लग्न मी यायच्या इथे आधी 1 महिन्यापूर्वी झालंय. म्हणजे लिटरली मी जून 26ला मॅरिड झाले आणि मी ऑगस्टमध्ये निघाली इकडे यायला. त्यामुळं ते खूप घाई गडबडीचे दिवस होते माझ्यासाठी, कारण की पटपट पटपट सगळं डिसिजन्स घ्यायचे होते असं तसं. कारण की माझा विजा, कारण की त्यावेळेस रिजेक्शनचे खूप जास्त वाढले होते की रिजेक्शन्स कंटिन्युअस होते. त्यामुळं शुअर नव्हतं की विजा येईल नाही येईल असं तसं. आणि मी स्वतः अप्लाय केला होता, त्यामुळे अजूनच जास्त भीती होती मला. पण म्हणून मग मी असं होते की थोडंसं थांबा, एकदम गडबडीत नको. पण विजा आला माझा, मेमध्ये विजा आला आणि जूनमध्ये मी लग्न केले. त्यामुळे आय हॅड रिअली शॉर्ट स्पॅन की ज्याच्यामध्ये मला सगळं लग्नाचं प्लॅनिंग वगैरे सगळं करायचं होतं. आम्ही छोटं लग्न केलं जस्ट फॉर की त्याला स्पाऊस विजाला हेल्प होईल यासाठी. म्हणून आम्ही छोटं घरगुती टाईपमध्ये त्यांची फॅमिली आमची फॅमिली असं लग्न केलं. त्यामुळे मग ते तेवढे दिवस खूप असे पटपट निघून गेले. पण ते खूप म्हणजे मनावरती ओझं ठेवून असं ते दिवस काढलेले आहेत. पण ठीक आहे, इट वॉज वर्थ इट डेफिनेटली. मग आता तुझं लग्न झालं त्या दिवशी जेव्हा तू घर सोडलास आणि नंतर तू देश सोडलास, सो ते दोन्ही दिवस जेव्हा तू मॅच करतेस ते कसे होते? म्हणजे तुझं काय, तुझे इमोशन्स आणि तुझं फॅमिली. आता बघ, फॅमिली तिथे जरी असशील तेव्हा यू नो की आपण जाऊ शकतो घरी, बरोबर. पण आता इथे तू देश सोडून येते. हो, पहिलं म्हणजे की माझं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे मला फॅमिली सोडताना म्हणजे एवढं दुःख झालं नाही, कारण की ओळखीचे होते सगळेजण, एकमेकांना आधीपासून 3-4 वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे असं काही त्याचं नव्हतं. पण मला त्याच्यानंतर की आता ठीक आहे, ही स्टेप तर केली पार, आता पुढे तर देश सोडायचा आहे, ते खूप सारखं हे होतं. आणि माझ्याकडे त्यानंतर 1च महिना होता. त्यामुळे लिटरली प्रत्येक दिवशी मी इतके व्हिडिओज काढलेत घरच्यांची, इतके व्हिडिओज काढलेत ना की त्याला मापच नाही. माझा कॅमेरा फुल भरला होता, कारण की मला सुद्धा की यार मला सगळं आता कलेक्ट करून जायचंय. पुन्हा परत मला माहिती नाही मी कधी येणार आहे. मला जवळजवळ आता 1.5 वर्ष झालं इथं ऑलमोस्ट मी आहे. 16 महिने तर डिसेंबरमध्येच झाले. त्यामुळे मला हे माहित होतं की आता आपल्याला परत जाणं नाही. त्यामुळे ते खूप भरून आलं होतं मला. एअरपोर्टचा दिवस तर मला आठवतंय की असे पाय निघत नव्हते त्यांना बाय करताना की यार नाही, आता परत दिसणार नाही आहेत ते. त्यामुळं इट वॉज हेवी हार्टेड, बट इट हॅड टू हॅपन. होतं ते. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट की हे ॲक्च्युली तुझ्या हस्बंडला आणि त्यांच्या फॅमिलीला पण एक मी मानतो खरंच की त्यांनी पण तेवढाच तुला सपोर्ट केला. अगदी. म्हणजे खूप माझं तर असंच आहे की हे खूप सही गोष्ट आहे, ऐकायलाच भारी वाटते. त्यांच्या फॅमिलीला खरंच म्हणजे मनापासून धन्यवाद करेन मी की ती एक गोष्ट असते, प्रत्येकाचं असतं की आता लग्न झालंय, आत्ताच सुरुवात होते तुमच्या हा एवढा मोठा डिसिजन मध्ये, आणि त्यात सपोर्ट खूप महत्वाचा आहे. नाही खरंच ते. आणि ते दादा आता आले, अरे क्या बात आहे. म्हणजे तर आता तर सहीच, पण खूप सही यार तुझं हे अख्खं. म्हणजे कॅनडामध्ये येईपर्यंतच आपल्याला या व्हिडिओमध्ये इतका वेळ लागला की म्हणजे तुझे इंडियामधलेच हे ऐकून खूप भारी वाटलं. आणि तू आता जेव्हा कॅनडामध्ये आलीस, तुझा 1.5 वर्ष कोर्स, म्हणजे तुझा कंटिन्यू कोर्स होता. ओके. सो तेव्हा तू पार्ट टाइम वगैरे किंवा असे जॉब्सची काय एक्सपिरियन्सेस आहेत तुझे इथे? नाही, मी इथं आल्यावर तिथं पार्ट टाइम जॉब नव्हता केला. मी जॉब चालू केला आता कोर्स संपल्यावरच. त्यामुळे मी आल्यावरती फक्त ॲज अ फुल टाइम स्टुडंटच मी होते इथे. कॉनेस्टॉगामध्ये होते मी आणि फक्त अभ्यास केला, थोडासा आयटीचा एक्सपिरियन्स केला, थोडे कोर्सेस केले, थोडासा एक्सपिरियन्स गॅदर केला ज्याच्यामुळे मला आयटीला हेल्प होईल. कारण की मला असं वाटत होतं की म्हणजे जनरली इथं लोक आल्यावरती काय फोकस करतात की मला जॉब करायचं, जॉबवरती पार्ट टाइमवरती खूप फोकस करतात आणि मला वाटतं डायव्हर्ट होतात कुठेतरी त्यांच्या मेन करिअरपासून. आता तर हे पीआरचं त्यांनी जे बिस्किट दिलं त्याच्यामध्ये तर असं होतं की कुठला जॉब मिळेल तो घ्या, ज्याच्यामध्ये आपण बसतोय, नॉक कोड म्हणेल किंवा ज्याच्यामध्ये पीआरला लागतंय त्यात ते चालू करा. तर मला ते वाटतं की आपल्यासारख्या लोकांनी तरी ते नाही धरायला पाहिजे. 3 वर्ष तुम्हाला मिळतात बाय डिफॉल्ट तुम्ही इथं जेव्हा येता ॲज अ स्टुडंट. तर मला असं वाटतं की पीआरचं टार्गेट न ठेवता तुम्ही करिअरमध्ये काय करू शकता हे जर तुम्ही जास्त फोकस केलं तर मला वाटतं तुम्ही 3 वर्षात भरपूर काही इथून घेऊन जाऊ शकता. जरी असं होऊ नये देवाच्या कृपेने कोणावर, पण जर नाहीच मिळाला पीआर एखाद्याला तर मला असं वाटतं की 3 वर्षात तुम्ही नक्कीच खूप काही मॉनिटरीली म्हणा किंवा एक्सपिरियन्सेस वाईज म्हणा तुम्ही गेन करू शकता. की म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही शॉर्टकट्स म्हणजे आता कसं मला वाटतं नवीन त्यांनी आता परवा दिवशीच सांगितलं की तुम्ही कुकवाल्यांना पण पीआर आहे. तर आता मी कित्येक लोकांचं ऐकलं की सगळे कुकवाले, आता मी कुकमध्ये घुसणार. तर मला वाटतं की त्याच्यासाठी नाही आलो आपण इथे. तुम्ही इथे शेफ बनणार, म्हणजे शेफ असेल तर वेगळ्या गोष्टी, पण कुठेतरी टीम हॉटेल्समध्ये म्हणा किंवा सबवेमध्ये म्हणा किंवा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये कुक व्हाल, तर मला वाटतं ह्यासाठी आपण नव्हतो आलो कॅनडाला. आपल्या स्पेशली मराठी लोकांना मला असं वाटतं की आपण त्यासाठी एवढं सगळं सॅक्रिफाईस करून नाही आलेलो आहे. त्यामुळे मग ते शॉर्टकट्स न शोधता आपल्याला जे करायला आपण आलोय त्याच्यावरती फोकस ठेवून आपण त्या पाथमध्ये काय करता येईल
असं म्हणून मी ते कधी त्या डोक्यात घेतलंच नाही. मी आपला माझा कोर्स केला आणि आत्ता मी पार्ट टाइम चालू केला, कारण की माझ्या मेन चालू केला कारण मला हस्बंडचा स्पाऊस विजा अप्लाय करायचा होता एक्सटेन्शनसाठी. त्यामुळे मी ॲक्च्युली जानेमध्ये तो जॉब घेतला माझा कोर्स झाल्यावरती. तर या पण सही आहे यार, म्हणजे हे ॲक्च्युली खूप रेअर असतं. जसं तुम्ही म्हटलं की जॉब न करणं, राईट, इट इज व्हेरी रेअर. कारण प्रत्येकाचं असतं ते की इथे सर्व्हाइव्ह करणं विदाउट अ जॉब इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे कितीही काही असू दे, म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या इच्छेने आणि स्वखर्चावरती यायचं म्हणलात, बरोबर, तर तुम्ही विदाउट जॉब तर नाही सर्व्हाइव्ह करू शकत इथे. पण खरंच तुझी स्टोरी अगदीच वेगळी आहे की जॉब नाही, तिकडे पण तू जस्ट शादी किया निघालीस हे असं सगळं करून. पण ते बरं झालं की दादांचं पण वर्क परमिट आणि ओपन वर्क परमिट वगैरे झालं, त्यामध्ये खूप सही गोष्ट. याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमची, मला म्हणजे स्पेशली मुलींना मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही स्वतः फायनान्शियली खूप इंडिपेंडेंट असणं महत्त्वाचं वाटतं मला त्या बाबतीत. त्याशिवाय तुम्हाला ते, मी जे सिरियस घेतली की मी 16 महिने जॉब नाही केला, कारण की माझे थोडेफार कुठेतरी इन्व्हेस्टमेंट होते की मला माहिती होतं की मी करू शकते, मला घरच्यांची मागायची गरज नाही पडणार. माझं स्टॉकमध्ये असेल ना, म्हणा म्युच्युअल फंडमध्ये असेल ना, त्यात मी पैसे गुंतवले होते, 2000 का होईना माझे ते असायचे, मी ते कंटिन्युअसली 2,000 रुपये एवढे दिवस टाकत आले होते. त्याच्यामुळे मला त्याची खूप हेल्प झाली की इथे सस्टेन करायला, कारण की तसं ते अवघड होतं, त्यामुळे त्याची हेल्प खूप झाली इथे. म्हणजे तेच आहे की आता तसं ताई तेच बोलली, तुम्ही ॲक्च्युली माझं पण एकदम बेसिक आहे की खर्च करणं आणि सेविंग्स वगैरे करणं, हे जर मी विश्वास कोणाला द्यायचा असेल तर माझ्या पार्टनरवरती किंवा आईवरती किंवा माझ्या वहिनीवरती किंवा माझ्या बहिणीवरती मी त्यांनाच करू शकतो. कारण तुमच्या लोकांकडे ती एक काय म्हणतो आपण ट्रिक आहे, बरोबर, तुम्ही सेविंग्स कधी करताना आम्हाला कळत नाही. अगदी हो. म्हणजे आता पण मध्यंतरीच मी एक शॉर्ट फिल्म बघितली ज्याच्यामध्ये पण हाच किस्सा होता की तो मुलगा त्याच्या सॅलरीतला 1% आईला द्यायचा आणि त्याच्याकडे मग स्वतःची सेविंग्स करायला काय राहायचं नाही. पण तो जो 1% आईला ज्यांनी दिलेला ना, त्या आईने काय काय केलेलं अगदी ते त्याला नंतर कळतं. तेव्हा मग मला असं, आणि आता जेव्हा तू बोललीस की हे जे तुझे इन्व्हेस्टमेंट्स असू दे किंवा स्टॉक, शेअर्स, म्युच्युअल फंड्स काही असू दे, तुम्ही जे करता ना ती ट्रिक फक्त तुम्हा लोकांकडे, मस्ती पण नाही करत. म्हणजे तो एक वेगळा काय माहिती नाही तुम्ही कसं करता त्या एका पर्सेंटेज मनीमध्ये यू कॅन डू एव्हरीथिंग. सो ॲक्च्युली खरंच मी सगळ्यांना हेच सांगेन, आता ताईंनी पण सांगितलं की फायनान्सेस मॅनेज कसं करणं, जी गोष्टी गरजेच्या आहेत त्या तर घ्यावंच लागणार, पण जर माहिती आहे की आहे एक गोष्ट फक्त अपग्रेड करायची म्हणून जर आपण खर्च करत असू तर त्याच खर्चातून अजून काय होऊ शकतं ज्याच्यामुळे आपलं फ्युचर प्लस आपलं बरोबर जे असणार आहेत येत्या काळात त्यांचं फ्युचर आपण किती सेक्युअर करू शकतो किंवा त्यांना किती हेल्प होऊ शकते आपल्यामुळे, त्याचा पण विचार. असं नाही की मी फक्त एका ह्यांना सांगतो, आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट, आणि कॅनडामध्ये जेवढे इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत सगळ्यांना ही गोष्ट करणंच एक असं आहे की एक जॉबवरती तर तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकत इथे. तुम्हाला एक जॉबसोबत तुमचं पॅशन किंवा ह्याच्यातून जेवढे तुम्ही स्ट्रीम्स हे करून पैसे कमवू शकता कमवा, पण चांगल्या रस्त्याने कमवा, चुकीच्या रस्त्याला लागू नका ज्यात तुम्हाला पुढे जाऊन इश्यूज होतील. सो तर तुम्हाला काय मदत लागली तर बोलूया बिंदास्त आहे. तुम्हाला काय जॉब्स वगैरे असेल आपण कॉन्टॅक्ट करून देऊ ना, घाबरायचं नाही, आणि बोलायला शिका, कारण बोलूया बिंदास्त त्याच्याचसाठी. 1.5 वर्ष झाला आहे राईट. सो आता तुझा काय प्लॅन आहे? आता तुझं जसं तू म्हणतेस की तू इन्व्हेस्टमेंट्स आणि ह्याच्यात तुझं खूप हे आहे, सो एक अशी गोष्ट जी एक तुझा काय गोल आहे आता सध्याच्या ह्या सिच्युएशनला बघून किंवा जॉब मार्केट या सगळ्या गोष्टी बघून, व्हॉट इज युअर प्लॅन? तुझं काय आहे आत्ता? सध्या तरी मेन शॉर्ट टर्म गोल हाच आहे की जॉब घ्यायचा आहे आय टीमध्ये, ते पण पार्ट टाईम कुठेतरी काहीतरी न करता आय टीमध्ये मेन जॉब घ्यायचा, तोच माझा आता मेन फोकस आहे, त्याच्यासाठीच प्रयत्न करते. होपफुली सून. आता थोडंसं मार्केट थोडं बरं व्हायला लागलं, जे मागच्या वर्षी होतं त्याच्यापेक्षा जॉब ओपनिंग्स खूप जास्त आहेत, त्यामुळे लेट्स सी काय होतं. तर तोच आत्ता सध्या तरी तो प्लॅन आहे. ओके.
आणि दादांना पण जॉब आहे की त्यांचं? नाही, तो आता नोव्हेंबरमध्ये आला स्पाउसल वर्क परमिट वरती, तर तो आता सध्या जॉब शोधतो. आम्ही दोघं पण इम्प्लाइड स्टेटस वरती आता, राईट? त्याच्यामुळे जसं वर्क परमिट आलं की मग थोडेसे ओपनिंग अजून येतील, कारण की आता कन्सिडर करत पण फील्ड आयटी. हो, तो पण .NET डेव्हलपर. आणि मग तुम्ही भेटले कुठे, तुमची काय स्टोरी आहे? आम्ही कॉलेजमध्ये भेटलो, आम्ही इंजिनिअरिंगला एकत्र होतो इंडियामध्ये, तर आम्ही बॅचलर्स दोघांनी एकत्र केलं, तिथेच आम्ही भेटलो होतो. तिथून आमची स्टोरी चालू झाली. अच्छा, ही घरच्यांना माहिती आहे? ठीक आहे, नाहीतर काय मला मेसेज यायचे घरच्यांचे. सो कसं होतं ती जर्नी, कशी होती? खूप छान होती, म्हणजे की त्यावेळेस एक एक्सप्लोरिंग फेज होता. त्याच्यानंतर आम्ही भेटलो, आम्ही फ्रेंड्स झालो. मग त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर आम्हाला असं की आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स झाल्यावर एक म्हणतो ना की आपली एक अटॅचमेंट होते, एक बॉन्ड तयार होतो. मग तो एक बॉन्ड तयार झाला आणि मग त्याच्यानंतर मग मी घरी सांगितलं की मला असं असं व्यक्ती, आणि घरच्यांना माहित होतं, फ्रेंड सर्कल माझं एक होतं कॉमन, त्यामुळे घरच्यांना माहित होतं. तर मग घरच्यांनी सांगितलं की असं असं एक फ्रेंड्स आहे वगैरे, असं मी सांगितलं. तर मग घरचे वर लाईक ओके फाईन, ठीक आहे, माहिती आहे मुलगा चांगला आहे वगैरे, आणि बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं होतं, त्यामुळे देवर लाईक ओके फाईन. त्यामुळे आणि दोघं जॉब करायला लागलो, मग घरच्यांना काही ऑब्जेक्शन होतं. पण युजली आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जेव्हा तू लव्ह मॅरेज म्हणतेस, खूप अवघड असतं. तरी तुमचं खूप इझी स्मूथली झालं, एवढं काही इश्यू आला नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे इट वॉज नाईस. सो तुला पण डान्सची आवड आहे? हो. सो तू असं काही प्रोफेशनली केलंयस किंवा तू करायचीस इंडियामध्ये? हो, मी ॲक्च्युली ॲज अ संगीत कोरिओग्राफर म्हणून मी वेडिंग नाच म्हणून एक आहे, इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च करू शकता. ओके, काय म्हटली? वेडिंग नाच. ओके, सो मी ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मग मी आणि माझा एक स्कूलचा फ्रेंड होता, माझा सिनियर होता रोहित म्हणून, तर त्यांनी आम्ही दोघांनी ते इंडियामध्ये चालू केलं होतं. तो अजूनही चालतो, मी ते येईपर्यंत आम्ही करत होतो ते. ओके, नाईस. तर तो अजूनही पुणे, मुंबई, हैदराबाद बऱ्याच ठिकाणी तो अजून स्वतः सुद्धा करतो. तर मग असं मी संगीत कोरिओग्राफी करू. इथे सुद्धा ॲक्च्युली मला एक खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली. हितेश म्हणून आपल्या मराठी ग्रुपमध्येच आहे, त्यांनी मला ती अपॉर्च्युनिटी दिली. मी जेव्हा त्यांनी ग्रुपवरती, आपल्या मराठी ग्रुपवरती मेसेज टाकला होता की त्यांना त्यांच्या संगीतसाठी डान्स शूट करायचा आहे, तर ते मला खूप भारी वाटतं की मी इथे येऊन त्यांनी मला तो चान्स दिला. थँक्यू हितेश दादा. तर त्यांनी मला तो चान्स दिला आणि मी त्यांच्यासाठी संगीत कोरिओग्राफी केली होती. क्या बात आहे. येस. तुला आता लास्ट एपिसोड बघितला असशील अनिकेत दादाचा होता, सो तोही एक कोरिओग्राफर आहे. सो तुला ना त्याच्याशी कनेक्ट करून देतो. नक्कीच. कारण तो पण खूप सही माणूस आहे. आम्ही जेव्हा त्याच्याशी गप्पा मारत होतो ना, तेव्हा कळलं, कारण आम्हाला पण तेव्हा असं झालं की अरे डान्स आपण पण जाऊया. त्याचं आता 22 तारखेला एक हे आहे, तोपर्यंत आय थिंक हा एपिसोड नाही, तो एक हा एपिसोड लेट असेल, पण तरी 22 तारखेला त्याचा एक इव्हेंट आहे किचनरमध्येच. सो तो वर्कशॉप्स वगैरे पण घेतो डान्सचे. आणि सो त्याच्याशी कनेक्ट कर. इज अ व्हेरी नाईस डान्सर आणि त्याचे खूप कॉन्टॅक्ट्स आहे. तुला तुझं ते जर जोपासायचं असेल आणि तो ही इज द राईट गाय. तू त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतो. खूप सही आणि त्याला आहे ते एक टच. त्यांनी सगळं जेव्हा तो सांगत होता ना तेव्हा, सो तू आता पण बोललीस की डान्स, मी बोललो रे काय सही आहे यार की डान्स आता एक असं डान्सिंगचं हे ग्रुप तयार चालेल. मी बोललो नाही, खरं खूप सही गोष्ट आहे ना की असे मराठी लोक जर, सो ते एक चांगली गोष्ट आहे. येस येस, नक्की कनेक्ट करेन. खूप सही यार, मजा आली आज तुझ्याशी बोलून. पण मला आता तुझं काय म्हणणं आहे की तुला कॅनडा की इंडिया, म्हणजे आता जर म्हणलंस की तुला फ्युचर बघतेस तू? ओके, तर सध्या सिच्युएशन बघितली तर म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही कॅनडामध्ये असाल ना, तर मी जेवढं ऑब्झर्व केलं, माझा एक्सपिरियन्स कदाचित वेगळा असू शकतो लोकांचा, पण मला असं वाटतं की कॅनडामध्ये आत्ता टॅक्स रेट बघितला किंवा तुमचे इन्कम सोर्स बघितला तर फक्त एम्प्लॉयमेंटवरती आय डोंट थिंक यू कॅन मेक बिग इन कॅनडा. तर आत्ता त्या जसं की इंडियामध्ये एम्प्लॉयमेंटवरती यू कॅन मेक बिग, तसं कॅनडामध्ये सिच्युएशन नाही आहे. तर मला असं वाटतं की जर कॅनडामध्ये राहायचं असेल तर मला अपार्ट फ्रॉम 9 to 5 आय हॅव टू लुक फॉर समथिंग एल्स, तरच मी जे माझं इथं मी करायला आली आहे ते होऊ शकतं. तर तो एक जर इथं राहायचं असेल तर माझ्या डोक्यात तो आहे की नाही, फक्त आपल्याला नोकरीवरती 9 ते 5 करून चालणार नाही, दुसरं काहीतरी ऑप्शन्स बघावे लागतील. नाहीतर इंडिया जर असं वाटलं की नाही ते ऑप्शन्स ओपन होत नाही आहेत, तर मग इंडियामध्ये जाऊन नोकरी तर करायचीच आहे, पण इंडियामध्ये ऑप्शन्स खूप होतात बाकीचं वेगळं काहीतरी करायला, काहीतरी बिझनेस म्हणा, काही व्हॉट एव्हर XYZ असेल, त्याचे ऑप्शन्स खूप आहेत. तर मग ऑब्व्हियसली मी PR साठी ट्राय करणार आहे, त्यासाठी आली आहे मी इथे, तर मग ते ट्राय करणारच आहे. पण वर्स्ट केस सिनारिओ मी मेंटली प्रिपेअर्ड आहे की नाहीच काय झालं तर मग मला माहिती आहे की मला नोकरी करून दुसरं काहीतरी करायचंच आहे, ते इथे असो नाही तर तिथे असो. तर मग मी त्यासाठी पण प्रयत्न इंडियामध्ये सुद्धा जाऊन करेन. राईट. आणि आता आमचं कसं आहे की युजली मुलांचं चालतं कॅनडामध्ये की मुलं आले कसे राहतात, एकदम त्यांना एवढं असं विचार नाही करत. बरोबर. सो ॲज अ वुमन जेव्हा तू इथे आलीस कॅनडामध्ये,
सो असे काय बेसिक प्रॉब्लेम्स आहेत आता जे आपल्या ताई दिदी ज्या येणार आहेत त्यांना तू काय सांगशील ॲज अ वुमन की तुम्ही जेव्हा येणार, कारण आपण मेंटली आता मुलांचं कसं असतं की मुलं मेंटली एकदम इतके, मी माझं सांगतो की मी जेव्हा सुरुवातीला आलेलं ना, वेदर कोपअप करणं, अभ्यास करणं, प्लस मी पार्ट टाइम करत होतो, ह्या 3-4 गोष्टी एकत्र कोपअप करणं हे मला मेंटली खूप ड्रेनिंग होतं. बरोबर. सो मग माझं असं की का सोडून आलो मी, म्हणजे इथे 4-4 जॉब केल्यावर माझं कुठेतरी निघतंय. बरोबर. मला एका वर्षाची फीज उभी करायची आहे. अगदी. तर ह्या सगळ्या गोष्टी. सो तसं तुझं एक ॲज अ वुमन टू वुमन आपण म्हणू शकतो, आज वुमेन्स डे आहे तर, सो तू आपले जे येणाऱ्या मराठीच नाही, प्रत्येक इंटरनॅशनल स्टुडंट ज्यांना येत असतील, ज्या ताई दिदी असतील, सो त्यांना तुझं काय हे असेल तुझ्या एक्सपिरियन्सेसवरती की त्यांनी त्यांचं मेंटल, फिजिकल आणि प्रोफेशनल हे जे नाही जर एक कंपाईल करून सांभाळायचं असेल आणि कंपोस्ट राहायचं असेल, कारण ते जर डगमगलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट, तर तू काय देशील? सगळ्यात म्हणजे मी जेव्हा इथे लँड झाले तेव्हा माझ्या एका फ्रेंडचा फ्रेंड होता जो मला एअरपोर्टवरती पिक करायला होता. तर त्यांनी मला पिक केलं आणि मी इंडियामध्ये असताना एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता, जे माझ्या कोर्समध्ये आहेत, जे माझ्या कॅम्पसमध्ये आहेत. तर रॅन्डम लोक होते, मी कोणालाही भेटले नव्हते, तर मी त्यांना रॅन्डम लोकांबरोबर ग्रुप बनवला. मग ते म्हणले आम्ही लवकर जातोय. मी ॲक्च्युली 28 ऑगस्टला इथे लँड झाले आणि माझा 5 सप्टेंबरला कोर्स चालू होता. तर मग मी आले आणि मी त्यांच्यासोबत ग्रुप बनवला. ते म्हणले की आम्ही घर शोधतो, तुला इन्क्लूड करतो वगैरे. आणि मी लँड झाले 28 तारखेला आणि त्या दिवशी मला रात्री त्या ओनरचा, ज्यांच्यासोबत आम्ही रूम घेतली होती, त्याचा फोन आला की तू राहायला येऊ शकत नाही. आणि मी तेव्हा टोरंटो बघायला गेले होते आणि ते टोरंटोचं साईन आहे नॅथन फिलिप्स स्क्वेअर, तिथं बसून मी ढसाढसा रडत होते, कारण की माहीतच नाही काय करायचं. एकतर मी त्या माझ्या फ्रेंडच्या फ्रेंडकडे मी राहायला गेले होते एक रात्रीसाठी आणि दुसऱ्या दिवशी मी मूव्ह होणार होते तिथून. आणि त्या दिवशी मला रात्री कळते की मला राहायला जागा नाही उद्यापासून. त्यामुळे तो माझ्यासाठी सगळ्यात, मला असं त्या दिवशी झालं की आत्ता फ्लाईट पकडून मी रिटर्न जाते, कारण की कोणीच ओळखीचं नाही आहे, दूर दूर तर कोणी ओळखीचं नाही, काही नाही, काहीच संबंध नाही कोणाशी. त्यामुळे त्या दिवशी मला इतकं, म्हणजे त्या दिवशी मला खरंच पहिल्यांदा ते, आणि आत्तापर्यंत मला वाटतं की 2-3 वेळा असं झालं की मला असं की मी का आले इथे असं झालं होतं मला. आणि त्या दिवशी तर आल्यालाच मला असं की मी इथं का आली आहे. त्यानं मला सरळ फोन करून सांगितलं की सॉरी मॅडम तुम्ही उद्यापासून, मी म्हटलं होतं ना मी उद्या येते, मी त्यांना मेसेज टाकला होता की मी आज पोचली आहे, मी उद्या तुमच्याकडे शिफ्ट होते, मला टायमिंग सांगा, मी सामान घेऊन वगैरे येते. तर मग त्यांनी मला आदल्या दिवशी रात्री फोन केला की मॅडम सॉरी तुम्ही उद्यापासून येऊ शकत नाही. मला इतकी जास्त धास्ती बसली होती की मी आता करायचं काय. मग त्या दादांनी थँकफुली त्यांनी मला म्हणले की तू इथं राहा, तू थोडे दिवस तुला बघू आपण ऑप्शन्स काहीतरी बघू. मग मी कॉलेजमध्ये ते काय म्हणतात ते आपलं ओरिएंटेशन काइंड ऑफ कॉलेजमध्ये होतं. मग मी तेव्हा कॉलेजमध्ये गेले, लोकांना सांगितलं की मला घर द्या, घर लिटरली असंच झालं होतं माझं की मला घर द्या. मग त्यांनी मला एकाने कॉन्टॅक्ट दिला, मग मी एका ग्रुपसोबत मॅच झाले, मग मी राहायला आले. त्यामुळं माझं तर इतकं हे झालं होतं. त्यामुळे मी लोकांना सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही येताना व्यवस्थित डिसिजन घेऊन घराचं सॉल्व्ह करा. हे असे माझ्यासारखं एकावरती अवलंबून माझी वाट लागली होती की मी आता राहायला मला घरच नाही असं झालं होतं. त्यामुळे दॅट हॅज टू बी व्हेरी केअरफुल डिसिजन की तुम्ही कोणासोबत राहताय, काय राहताय, तुम्ही कोणासोबत कॉन्टॅक्ट. आणि ज्यांच्यासोबत मी ठरवलं होतं घर घ्यायचं त्यांनी आपापले मार्ग शोधले, त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते आणि मी त्यांच्यावरती, मला असं वाटलं की म्हणजे आपला एक विश्वास टाकला होता मी की होऊन जाईल या त्यांच्यासोबत. पण जेव्हा त्यांना कळालं की आपण त्यांना पण राहायला दिलं नव्हतं, असं नव्हतं की मला, पण त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल होते. मी असं की त्यांच्यावरतीच अवलंबून चालले होते की होऊन जाणार आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी ऑप्शन्स ठेवा, की सगळ्यांना विचारून ठेवा, थोडी माहिती स्वतः करून ठेवा. त्यात मी खूप फसले. माझं ते घराच्या बाबतीत माझं खूप गोंधळ झाला होता. त्यामुळे घराच्या बाबतीत तुम्ही ऑप्शन्स ओपन ठेवा, लोकांशी कॉन्टॅक्ट करा, कनेक्शन्स बनवा आणि मग घर डिसाईड करा. आणि दुसरा अनुभव रिगार्डिंग क्लायमेट तर अतिशय त्रास झाला, कारण की महाराष्ट्रात एवढं आपलं एक्स्ट्रीम वेदर नसतंच. त्यात मी फलटण सातारा साईडला जिथं उन्हाळा असतो, त्यामुळे मला थंडी हा प्रकार माहितच नाही. मला फॅन म्हणजे मला जास्त व्हायचं तिथे. आणि मग त्यामुळे इथं आल्यावरती तोच जास्त त्रास झाला. पण मला वाटतं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग थोडंसं व्हायला पाहिजे, एस्पेशली मुलींनी. आणि मी हॉस्टेलवर राहिलो होतो त्यामुळे त्याची कदाचित हेल्प झाली मला, की तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या मेंटॅलिटीज बरोबर म्हणा किंवा सगळं कोपअप करायला शिकले होते. त्यामुळं त्याचं हेल्प झालं. त्यामुळे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. मला वाटतं सगळ्याच ओव्हरऑल कॅनडातल्या जर्नीसाठीच तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असणं, मोर दॅन फिजिकली, आय फील की मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर तो एक माझा खूप खतरनाक अनुभव होता. त्यानंतर रूममेट्स बरोबर तर किस्से होतच असतात. ते वेगवेगळ्या कल्चरची लोक भेटतात, त्यामुळे ते तर किस्से तुफान आहेत की सांगायला वेळ पडणार नाही. पण ॲट द एंड की तुम्ही सगळं सहन करून सगळं व्यवस्थित सगळ्यांशी गोड बोलून व्यवस्थित राहणे, खरं तेवढं महत्त्वाचं आहे. सो इथे ॲज अ मराठी, आपण मराठी माणसं, तुझे काय असे मराठी लोकांबरोबर एक्सपिरियन्सेस आहेत जेव्हा ते भेटतात किंवा कोण असं मराठी बोलताना दिसलं तुला
की कसं होतं तुझा माझे कान तृप्त होतात लिटरली. म्हणजे मला असं कानावरती एक जरी मराठी शब्द असं चेहऱ्यावरती अशी इतकी स्माईल, ब्लश चढतो माहिती आहे का. इतकं छान वाटतं की मी तर लिटरली बसमध्ये असो, पब्लिक प्लेसमध्ये, कुठे मी लगेच जाऊन त्यांच्याशी बोलते. मला इतकं छान वाटतं ना. म्हणजे मला वाटतं की लोकांनी बाहेर याच्यासाठी यावं, मराठी लोकांनी एस्पेशली, की त्यांना आपल्या भाषेची, आपल्या मातीची एक ना काय किंमत आहे ती मला वाटतं बाहेर आल्यावर कळते. तिथं असल्यावर आपण खूप ग्रँटेड घेतो. इथं आल्यावरती मला कळतं यार आपलं खरंच खूप भारी आहे. खरं हे स्पेशली अनुभव मिळतो मला इथं. त्यामुळे मला मराठी ऐकलं, मराठी लोकांना भेटले मला खूप भारी वाटतं, प्रचंड भारी वाटतं. त्यामुळे दॅट इज बेस्ट थिंग. खरं नाही, ॲक्च्युली हाच आमचा पूर्ण बोलूया बिंदासचा हा एक मूळ कारण होतं की म्हणजे असं नाही की आम्हाला एकदमच असं मराठी कोर हे असा आमचा हिशोब नाही आहे. तुम्ही कोणत्याही, आता आम्ही एका दादांना मध्यंतरी गणपतीत भेटलेलो जे पंजाबचे आहेत. त्यांनी आय थिंक अर्ध आयुष्य मुंबईत घालवलेलं, कारण त्यांची फॅमिली शिफ्ट झालेली कामानिमित्त. सो त्यांना मराठी येतं, त्यांना मराठी 100% समजतं, थोडं बोलतात देखील येतं. आणि ते मराठी इतकं सही बोललेले ना की मजा आलेली ऐकून. सो आमच्यासाठी तेच आहे की तुम्ही इथे या. आमचं फक्त एकच क्रायटेरिया आहे की तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. तुम्ही कोणत्या स्टेटमधून आहात, कोणत्या देशातून आहात, वेगळ्या प्रांतातून, मला काही प्रॉब्लेम, आमच्या पूर्ण टीमला काही प्रॉब्लेम, तुम्ही मराठी बोलू शकता ना, तुमच्यासाठी ही चेअर ओपन आहे. काही क्रायटेरिया नाही आहेत. तुमचे एक्सपिरियन्सेस आम्हाला फक्त आमच्या ऑडियन्सने, आम्हाला देशाबद्दल प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. कारण आपला मराठी माणूस कुठपर्यंत पोचला आहे हे लोकांना कळणं खूप 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 गरजेचं आहे. आपण सांगत नाही आपल्या तोंडाने. सो हा एक प्लॅटफॉर्म मी त्याच्यासाठी उभा केला आहे. तुम्ही येऊन गप्पा मारू शकता, आमच्याशी बोलू शकता. आम्हाला तुमचे एक्सपिरियन्सेस आम्हाला जरी हेल्प नसतील होत, आम्हाला शिकायला मिळतं. आम्हाला हेल्प पण लोक आहेत ज्यांना ह्या एक्सपिरियन्सेसमुळे हेल्प होते. जसं त्यांना IT फील्डमधून, आता जे आपले ऑडियन्स बघत आहेत जे कॅनडामध्ये, कोणाकडे IT जॉब्स असतील, ती ॲक्टिवली फुल टाईम IT मध्ये, त्याच्या लिंक्डइन प्रोफाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. त्याचं वेडिंग नाच तेच आहे ना, राईट. सो ते सगळे इंस्टाग्राम्स वगैरे सगळे डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता तुमचं संगीत किंवा काय. आता मी अनिकेत दादाचं पण बोलले, सो त्याच्याशी पण कनेक्ट करू शकता. बोला, कारण आमचं हेच एक आहे की मराठी बोला, कारण मराठी भाषा खूप गोड आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा एक व्यक्ती मराठी बोलत असते आणि आम्ही अशी बाजूनी जात असतो आणि आम्ही ऐकतो तेव्हा खूप भारी वाटतं. सो बिंदास्त बोला, कारण हा तुमचा चॅनल आहे. आम्ही फक्त एक मीडियम आहोत ज्याच्यामुळे लोकांना एक कनेक्ट करून, आपली एक कम्युनिटी, आपले लोक लगेच फोन केला की अरे दादा असंच आहे, अशी लोकं आमच्याशी कनेक्ट झालेत की काहीही मदत लागली तरी एका फोनवर होऊन जाईल. सो ती आपली एक काय म्हणतो, एक आपली एक स्ट्रेंथ आहे मराठी माणसाची की सपोर्ट करताना विचार नाही करत ते लोक. सो त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद प्रत्येक ऑडियन्स ज्यांनी सबस्क्राईब केलं. त्यांना, जे व्हिडिओज बघतात त्यांना पण मी एकच रिक्वेस्ट करेन, प्लीज सबस्क्राईब दाबा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका, कारण तुम्हाला ते 3-4 गोष्टी तर करायच्याच आहेत. एक म्हणजे लाईक, शेअर करा व्हिडिओ, कॉमेंट करून सांगा काय काय आहे. आणि ते तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती एक बेल आयकन येतं, ते दाबलं की एक असा आवाज येतो, ऐकला आवाज? हां. सो तो आला पाहिजे. म्हणजे काय होईल की व्हिडिओ आला ना, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार की अरे बोलूया बिंदासने व्हिडिओ टाक. सो प्लीज ह्या छोट्या गोष्टी आहेत, फ्री ऑफ कॉस्ट, काहीही कॉस्ट नाही त्या गोष्टीसाठी, फक्त सपोर्ट करायचं. सो खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम, सपोर्ट, आशीर्वाद देत राहा, कारण हे आमचं नाही, आपल्या सर्वांचं चॅनल आहे ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.